क्लायमेटचा इफेक्ट कधी होतो? जेव्हा तुम्हाला मी सांगते, जेव्हा जास्ती करून तुम्ही जेव्हा बाईकने वगैरे ट्रॅव्हल करता. बाईकने जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता, त्यावेळेला तुम्ही कंटिन्यूअस हेल्मेट घालता, बरोबर आहे? आता त्या हेल्मेटमध्ये किती वेळा घाम वगैरे असतो, पण तो तुम्ही काय हेल्मेट तर प्रत्येक वेळा आतून धुतलं जात नाही. म्हणून मी अशा केसमध्ये काय सांगते, की जेव्हा तुम्हाला बाईकनी हेल्मेट तर घालायलाच पाहिजे, प्रश्नच नाही. पण त्याच्या आतमध्ये काय करा, एक चांगला रोजचा धुतलेला स्कार्फ बांधा. जेणेकरून तुमचा घाम आतमध्ये पण राहणार नाही आणि त्याच्यामुळे तुमच्या स्कॅल्पला कुठलं इन्फेक्शन पण होणार नाही असं. आणि मग रोज तो धुवा. असं नाही की आज मी स्कार्फ लावला तर 4 दिवसांनी मी तो स्कार्फ धुतलाय, तसं नाही चालणार. तो रोज तुम्ही स्वच्छ कपडाच तुम्हाला वापरायचा आहे, जेणेकरून तुमचं म्हणजे हेल्मेटच्या आतमध्ये पण तो मुरून नाही राहणार घाम आणि तुमच्या स्कॅल्पला पण त्या काही त्रास होणार नाही. ही सुद्धा एक गोष्ट अशी आहे की आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागते. त्याच्यानंतर तुमचं पोल्युशन असतं, म्हणून कधी पण बाहेर जाऊन आलात तुम्ही की नुसतं चेहऱ्याला थंड पाणी मारायचं. तेवढं केलं तरी पुष्कळ आहे. जी काही चेहऱ्यावर धूळ बसलेली असते, जरी आपण 4 मिनिटासाठी किंवा 5 मिनिटासाठी जरी खाली भाजी आणायला जरी गेलो, घरी या, नुसतं थंड पाण्याने चेहरा धुवा. त्याच्याने सुद्धा तुमचे पोर्समध्ये क्लॉग होत नाहीत, म्हणजे कुठलीही डर्ट तुमच्या पोर्समध्ये अडकून राहत नाही. पोर्स मोकळे होतात. जेवढं तुम्ही तुमच्याकडून हे सगळे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत, हे ट्रीटमेंट मेजर्स नाही आहेत. पण जर जेवढं तुम्ही तुमच्याकडून प्रिव्हेंट कराल, तितकी तुमची स्किन जी आहे ती पुढे चांगली राहते.